हे बघ, अजिबात घाबरू नकोस. हे दिग्रसकरांचं घर आहे. इथे तू सुरक्षित आहेस. तुझं नाव काय? राणी. ती गुंड कोण होती तुला माहिती आहेत का? हे बघ राणी, तू बिलकुल घाबरू नको. इंदू म्हणली ना की तुझ्या घरात सेफ आहेस म्हणून, तर तू सेफ आहेस. गुंड राहू दे. तू शांत. पाणी पाणी पाणी. रडू नकोस. मी तुला दूध आणते. हा, दूध. इंदू तू बस. तू बोल तिच्याशी, मी आणते. बस. फार भयानक गुंड होते. मला विकायला निघालेले ते. काय विकायला? हो, अशी मोठी मोठी हत्यारं होती, चाकू सुरे. माझ्या गळ्याभोवती असं सुर ठेवला, असं काहीतरी तोंडावर घातलं आणि कोंबलं मला टेम्पो. पोरी पण होत्या आजूबाजूला. आम्ही कसं बसं पळालो तिथून. माझ्या मागावर कसे आले ते दादा. तुम्ही देवासारखे धावून आला तो. नाही तर माझं काय झालं असतं काय? त्यांच्याकडे चाकू होता, हत्यारं होती. आदोक्षच एक सांगून ठेव, यापुढे असली फॅन्टमगिरी करायची नाही. हा आई, आता तुझं काय म्हणणं आहे? मी कोणाची मदत पण करू नको का? कोणाचाही जीव वाचवायला जाऊ नको बाबा. हे असले रिस्क नको घेऊ. अगं काय बोलतेस तू? हे खरं तीच बोलतीये. तुला माझा राग येतोय, तू ओरडतोस माझ्यावरती, पण माझी काळजी तुला दिसत नाही का? आई, तू तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू कधी समजूनच घेत नाही. बहिणी जरा शांत व्हा. आणि तुम्ही काय बोलताय? अहो, अधोक्षजनी त्या पोरीचा जीव वाचवलाय आणि तुम्ही त्यालाच बोलताय. मोठं काम केलंय, जीव वाचवलाय. व्यंकट भाऊजी तुम्हाला बोलायला काय जातो? तुमचा मुलगा नाही ना तो. या जीव वाचवण्यापायी याच्या वडिलांनी स्वतःचा जीव गमावलाय, हे लक्षात आहे ना तुमच्या? आठवतंय ना तुम्हाला समजा? पण तेव्हा गोपाळ होता म्हणून ठीक आहे. पण हिचं काय? ही कोण मुलगी आहे? कोण कुठली पोरगी शहानिशा केली आहे का तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? ठेवला लगेच विश्वास? कोण आहेस ग तू? हा, आई, कोण आहेस? आई, थांब. तू कोण आहेस? तुझाच प्लॅन आहे ना? एक गुंड तुझेच होते ना? सांग, गँग तुझीच आहे ना? नाही, खरंच गळ्याच्या पत्नी नाही. नाही जाऊ बापू, ही पोरगी बोलते ते मला काही खरं दिसत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा. त्या गुंडांच्या हातात हत्यार होती म्हणे. माझ्या दोषाला त्यांनी पाहिलं, त्यांनी याला काहीतरी केलं, तर त्यापेक्षा असं करा, तुम्ही बाहेर जा, दार लावून घ्या. गुंड लोक आली ना तर आम्हाला कळवा, आम्ही काहीतरी करू. शांत व्हा. मी जातो बाहेर, लक्ष ठेवतो, कळवतो तुम्हाला. शांत जातो, लगेच जातो. दरवाजा लावून घ्या.
बहिणी, अहो असं काय करताय? जरा शांत व्हा. अहो अधोक्षज इथे आहे घरात आणि आपण सगळे आहोत ना. असं कसं कोण काही करेल अधोक्षजला? आहो पोरीकडे एकदा बघा. हो तिची अवस्था तरी बघा. तिला आपल्या आधाराची खूप खूप गरज आहे हो वहिनी. ती इथं आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे. मी अहो असा सारखा संशय घेणं बरोबर नाहीये. व्यंकट भाऊजी, मी बोलते ते दिसतं तुम्हाला, पण मी का बोलते हे नाही कळत. मी बोल ना, कारण या घरातल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणून मी बोल ना. मला काही पोरगी बरोबर दिसत नाही. बोल, कोण आहेस तू? कोण आहेस तू? कुठून आलीस? कुठं चालली होतीस? बोल बोल. सावरगाव. सावरगाव. आणि कुठे चालली होतीस? ढोपरेवाडीला चालले होते. घ्या व्यंकट भाऊजी, ऐका. ही मुलगी कुठून आली? सावरगाववरनं. आणि चालली कुठे? ढोपरेवाडीला. सावरगाव कुठे? ढोपरेवाडी कुठे? विठूची वाडी कुठं? इथं कशी आलीस? इथं आतमध्ये कशी आलीस तू? नाही, मी स्वतः नाही आले. मला टेम्पो मधून आणलं त्यांनी. नाही, तुझा प्लॅन आहे ना? अधोक्षजला फसवायचा प्लॅन आहे ना? खोटं बोलती ही पोरगी. मला काही कळत नाही. हा, खरं सांग. नाही नाही, खरंच नाही. माझ्या अधोक्षजसाठी तुम्ही plan करतो. मला सांग ना. थांब. त्याची अशी उलट तपासणी नको घेऊ. सागा अवस्था बघ तिची कशी झाली. अधोक्षज असं सांगू तुला? बोळ आहेस तू. कुठल्याही गोष्टीवरती सहज विश्वास बसतो तुझा. तुला काय सांगते, यांचं तरी काय वेगळंय. व्यंकट भाऊजी, आठवते का तुम्हाला? या इंदीचा काका आला होता. इंदीचा काका आला म्हणून त्याला घरामध्ये घेतलं आणि कोण निघाला? तो तया. त्यांनीच आपल्याला घरातनं बाहेर काढलं ना. ठेवला तुम्ही विश्वास, आठवत? आणि त्याच माणसामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. तेव्हा काय केलं तुम्ही? काही करू शकलात? होतात ना तुम्ही तिथंच. काय झालं त्यांचं? कोण आहेस तू? उठ आणि निघ.